श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातोय। रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। साईबाबांनी शिर्डीमध्ये सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं यंदाचं 114वं वर्ष आहे। आज साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या पायी शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। साईंच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झालेत, तर दुसरीकडे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात 131वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय। त्यानिमित्त देशभरातून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या असून आज सकाळपासूनच भाविक संत गजानन महाराज आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतात। दरम्यान शिर्डीमध्ये आज कसं वातावरण पाहायला मिळतंय जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत देखील मोठी गर्दी झालेली आहे। आज सकाळपासूनच काकड आरतीनंतर दर्शनाला सुरुवात झाली आणि आता मी दर्शन रांगेच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। रामाला साईबाबांच्या रूपात पाहत या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी रामनवमीला मोठी गर्दी होत असते आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर पाहिलं तर आज सकाळपासूनच शिर्डीत मोठी गर्दी झालेली आहे। अनेक पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। यावर्षी नागपूरहून देखील जवळपास 3 ते 4 पालख्या प्रथमच पायी शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। मुंबई असेल, नाशिक असेल आणि अहिल्यानगर जिल्हा या सगळ्या परिसरातून अनेक पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत आणि आज दिवसभर शिर्डीमध्ये साई नामाचा गजर हा असेलच, मात्र त्याबरोबरच राम नामाचा गजर देखील ऐकायला मिळणार आहे। आज साई मंदिर परिसरात श्रीराम जय राम जय जय राम ही धून सातत्याने सुरू आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट साई मंदिराला करण्यात आली आहे। त्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील साई मंदिराला करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज रात्रभर साई मंदिर देखील साई भक्तांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। येणाऱ्या भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी हे करण्यात आलेलं आहे। कुठून आलाय तुम्ही? आम्ही नाशिकवरून। काय आज रामनवमी आहे, बाबांचं दर्शन झालंय, काय प्रार्थना केली? खूप छान वाटलं दर्शन घेऊन। काही नाही, बाबाला हे सांगितलं की दरवर्षी आम्हाला असं दर्शन भेटावं आणि हेच आमचं सुखाने जावं। काय भावना आहे तुमची? 8 वर्षापासून आम्ही काय नाही, तिथे दरवर्षी आम्हाला तशीच भावना भेटायला पाहिजे, आम्हाला सुखी करू आणि दरवर्षी आम्हाला असंच बोलवा बाबांनी। रात्री 12 पासून आम्ही तर लाईन मध्ये थांबलेला आहे। आम्ही पुण्याहून आलेला आहे आणि रात्री 12 पासून आम्ही तिकडून खूप छान वाटला। व्यवस्था पण छान आहे, AC मध्ये बसून मस्त चांगलं तिकडून पूर्ण फिरून इथं दोन तास बसलो आम्ही। 5 वाजता आमची एंट्री झाली, आमचं जवळपास 6:30ला आमचे दर्शन झालं। एक नंबर मस्त बसून आरती, काकड आरती एकदम आतापर्यंत 8 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं चांगलं आज दर्शन झालेलं आहे माझं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।